ओम श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. शनी शिंगणापूर येथे कुठल्याही घराला आणि बँकांना सुद्धा कुलपे नाहीत. शनिदेव चोरांपासून गावाचे रक्षण करतो अशी स्थानिक लोकांची भावना आहे. अन्य तीर्थक्षेत्रांच्या तुलनेत भक्त इथे पूजा किंवा अभिषेक किंवा अन्य धार्मिक विधी स्वतः करू शकतात. शनी ज्योतिषशास्त्राचे भयानक ग्रहांपैकी एक आहे, पण त्याची मंदिरे फार दुर्मिळ आहेत आणि येथे एक विशेष स्थान मानले जाते. मूर्ती केवळ एक शिळा आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी जवळ वसलेल्या एक प्रमुख आणि जागृत क्षेत्र म्हणून शनी शिंगणापूर हे संपूर्ण महाराष्ट्रात परिचित असे आहे. शनी मंदिरामुळे गावाच्या नावात शनी जोडले आहे. अहमदनगर पासून 30 किलोमीटर अंतरावर नेवासे तालुक्यात सोनही गावापासून जवळच शनी शिंगणापूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. येथे शनिदेव स्वयंभू पाषाण रूपात विराजमान आहेत. येथे श्री शनैश्वराचं स्वयंभू ज्वाज्वल्य देवस्थान असून शनैश्वराची मूर्ती 5 फूट 9 इंच उंचीची आहे. या मंदिरात असलेले दगडी स्तंभात शनिदेवाची मूर्ती मानली जाते. सुमारे 150 वर्षापूर्वी एका पुरात ही शिळा वाहत सोनई गावाजवळ आली. या स्तंभाला तसा वेगळा आकार नाही. त्या रात्री शनिदेवाने एका गावकऱ्याला दृष्टांत देऊन मामा भाच्यांनी मिळून माझी स्थापना करा असा दृष्टांत दिला आणि गावकऱ्यांनी ती शिळा उभी करून तिची पूजा करण्यास प्रारंभ केला. विशेष म्हणजे हा देव उघड्यावरच एका चौथऱ्यावर आहे. देव आहे पण देऊळ नाही असे या देवाचे वैशिष्ट्य आहे. एका व्यापाराने नवस बोलल्यानंतर त्याला शनिदेव प्रसन्न झाल्याने त्याने शिळेभोवती चौथरा बांधला आहे. मूर्तीच्या डोईवर वृक्ष पण नाही. नजीकच्या लिंबाच्या वृक्षाची फांदी डोईवर आली तर ती गळून पडते. शनिदेवास निवारा आवडत नसल्याने या पाषाण शिळेवर कोणताही निवारा नाही. वर्ष प्रतिपदा आणि वर्षातील प्रत्येक महिन्याचे 4ही शनिवार येथे यात्रा भरते. शनिदेवाला खुश करण्यासाठी येथे तेल वाहिले जाते. रोज हजारो लिटर तेल शनिदेवाला अर्पण केले जाते. शनी अमावस्या, गुढीपाडवा या दिवशी येथे मोठी यात्रा असते. शनी जयंतीस येथे उत्सव साजरा होतो. शनी शिंगणापूर हे शनी शिंगणापूरची एक आख्यायिका आहे. या स्वयंभू मूर्तीबद्दल अनेक आख्यायिका भाविकात प्रचलित आहे. तेथील कथाही रोचक आहे. शनिदेव येथेच वास्तव करतात असे मानले जाते. त्यामुळे येथे चोरी होत नाही असे सांगितले जाते. त्यामुळे गावातील घरांना देखील कुलपे नाहीत. एवढ्या वर्षात घरातून कधी एकही खिळा चोरीला गेलेला नाही असे येथील लोक गौरवाने सांगतात. या लहानशा गावाची लोकवस्ती सुमारे 3000 इतकी असेल, पण येथील घरांना दरवाजे नाहीत. याचे आश्चर्य वाटते. शनीच्या या नगरीचे रक्षण खुद्द शनिदेव करतात असे लोक मानतात. चोरी केल्यावर कोणीही चोर या गावाची सीमारेषा जिवंत अवस्थेत पार करू शकतच नाही असे देखील सांगितले जाते. चोरी केल्यास अंधत्व येत असल्याची आख्यायिका भाविकांमध्ये प्रचलित आहे. येथे पर्यटक मोठ्या संख्येने असतात. अगदी जगावेगळं असलेले हे देवस्थान चमत्कारांमुळे खूप प्रसिद्ध आहे. येथील मंदिरात दर्शनाचे नियम अतिशय कडक आहे. देवदर्शन दिवसातून कोणत्याही वेळेस घेता येते. शनी बालब्रह्मचारी असल्याने महिला दुरूनच दर्शन करतात. स्त्रियांना मात्र चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्यास सक्त मनाई आहे. दुरून दर्शन घेता येते. दर्शनापूर्वी आंघोळ करून शुचिर्भूत होणे आवश्यक असते. आंघोळीची व्यवस्था देवस्थानाच्या आवारात कायम आहे. पुरुष स्नान करून ओल्या कपड्यांनीच दर्शन घेतात. त्यानंतर शनीच्या मूर्तीवर तिळाचे तेल वाहून प्रदक्षिणा देखील घालतात. दर्शन घेतल्यानंतर भाविक तेथे असलेल्या दुकानातून घोड्यांची नाल तसेच काळ्या कपड्यांची बनलेली शनिदेवाची बाहुली खरेदी करतात. घोड्याची नाल घराच्या बाहेर लावल्याने दृष्ट लागत नाही असे मानले जाते. शिवाय घरात सुख समृद्धी देखील नांदते. मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.